पंचवटी भद्रकाली येथील गुन्ह्यांमधील मुख्य आरोपी अंबड गुन्हे शाखेच्या ताब्यात। बातमी नाशिक येथून। नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंबड गुन्हे शाखा युनिटची स्थापना केली आहे। या पथकाने पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी चोरी आणि भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीतील दंगलीच्या गुन्ह्यांमधील पाहिजे असलेला मुख्य आरोपी किशोर बाबूराव वाकोडे याला अटक करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे। सविस्तर बातमी अशी की 1 डिसेंबर 2025 रोजी प्रवीणभाई माणिकलाल दवे वय 65 वर्ष हे 5 लाख रुपये घेऊन पिंपळगावहून व्यापाऱ्यांना पैसे देण्यासाठी निघाले होते। सायंकाळी 5:40 सुमारास आडगाव नाका येथे रिक्षात बसले असता 2 अनोळखी पुरुषांपैकी एकाने त्यांचे हात पकडले व दुसऱ्याने डोक्याला वस्तू लावून जीवेठार मारण्याची धमकी दिली। धारधार वस्तूने बरगडीवर मारून त्यांच्या हातातील पैशांची बॅग हिसकावून त्यांना चालत्या रिक्षातून लुटून दिले। या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि मुख्य आरोपी किशोर वाकोडे तेव्हापासून फरार होता। दंगल भद्रकाली। सदर आरोपी भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दंगलीच्या गुन्ह्यातही पाहिजे आरोपी होता। अटकेची कारवाई 25 डिसेंबर 2025 रोजी अंबड गुन्हे शाखा युनिटचे पोलीस निरीक्षक मोतीलाल पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून आरोपी ओवळे गाव पनवेल येथे असल्याची माहिती मिळाली। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती काढून पथकाने ओळेगाव तालुका पनवेल जिल्हा रायगड येथे सापळा रचून आरोपी किशोर बाबूराव वाकोडे वय 25 वर्ष याला ताब्यात घेतले। गुन्हा केल्यानंतर तो उज्जैन, इंदोर, बिदर, पुणे, नवी मुंबई, पनवेल येथे पोलिसांना चकवा देत पळत फिरत होता। आरोपीचा गुन्हेगारी इतिहास, आरोपीचा गुन्हेगारी अभिलेख तपासला असता त्याच्यावर नाशिक शहरात गंभीर स्वरूपाचे एकूण 12 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जोगेंदर सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। वृत्तसंकलन रफिक सय्यद। आज अंबड गुन्हे शाखेचे जे पथक आहे PSI मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार बोडके दराडे आणि आमचे पोलीस हवालदार सोनवणे, निकम आणि जाधव या सगळ्यांनी नवी मुंबई येथून एक जो आरोपी आहे किशोर बाबूराव वाकोडे याला ताब्यात घेतलेला आहे। किशोर बाबूराव वाकोडे हा पंचवटीतल्या ऑटो रिक्षाच्या रॉबरीमधील पाहिजे आरोपी होता आणि मुख्य आरोपी आहे। गेल्या 3 दिवसापासून त्याच्या मागावर होते। यापूर्वी एक आरोपी 3 दिवसापूर्वी पोलीस स्टेशन पंचवटीच्या ताब्यात दिलेला आहे। किशोर वाकोडेवर एकूण डझनभर गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर 12 गुन्हे दाखल आहेत, 6 सरकारवाडा, 2 अंबड पोलीस स्टेशन, 1 पंचवटी आणि 3 भद्रकालीचे आहेत। तो गेल्या काही दिवसापासून फरार होता। त्याच्यावर तडीपारीची कारवाई झालेली आहे आणि भद्रकालीच्या एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात तो पोलिसांना पाहिजे होता, त्यानंतर पंचवटीच्या गुन्ह्यात पाहिजे होता। त्याला नवी मुंबई उल्वे येथून आमच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे। सदर आरोपीवर खुनाचा प्रयत्न, त्याचप्रमाणे रॉबरी, घरफोडी, चोरी, शस्त्र, बेकायदेशीर शस्त्र वापरणे असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। अत्यंत शिताफेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने आमच्या टीमने त्याला आज रोजी ताब्यात घेतले। सदर आरोपी हा गुन्हे केल्यानंतर उज्जैन येथे फरार झाला होता। त्याच्या मागावर पोलीस गेले होते, परंतु तिथे काही मिळून आला नाही। त्यानंतर आरोपीला सुगावा लागल्यानंतर तो कर्नाटक राज्यात गेला। कर्नाटक राज्यात त्याने 2-3 शहरांमध्ये तो फिरला, परंतु त्या ठिकाणी आम्हाला तो मिळून आला नाही। शेवटी त्याचा माग काढत आमची टीम ही नवी मुंबईला उल्वे येथे पोहोचली। उल्वे येथे वाळगाव आहे, वाळगावात तो एका चाळीमध्ये लपून बसला होता, तर त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि आता त्याला पुढच्या